ध्वजारोहणाचा मान जरी भरत गोगावलेंना मिळाला असला तरी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन रात्री उशिरा भेट घेतल्याचं समजतंय। या बैठकीत रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। सूरज, आपण पाहतो एकीकडे महत्त्वाची अपडेट समोर येते। या वर्षी 15 ऑगस्टला ध्वजारोहण हे गोगावलेंच्या हस्ते होईल, मात्र पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। नेमकी भानगड काय? निश्चितच जे मंत्री भरत गोगावले आस लावून बसले होते की पालकमंत्री पदाचा निर्णय आता लागेल आणि पालकमंत्रीपदी त्यांची वर्णी लागेल, अशातच काल ध्वजारोहणाचा निर्णय आला आणि रायगडमध्ये फक्त भरत गोगावले हे ध्वजारोहण करणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो झालेला नाही आणि म्हणून कुठेतरी भरत गोगावले यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडलेली आहे आणि म्हणून काल हा त्याचा निर्णय आला। त्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची रात्री वर्षावरती जाऊन उशिरा भेट घेतलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये या रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा झालेली आहे। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जसा काल ध्वजारोहणाचा निर्णय आला त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली होती आणि त्यानंतर खुद्द या आधी देखील माध्यमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिलेली होती की रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांचीच वर्णी लागेल। मात्र कालचा निर्णय आल्यानंतर कुठेतरी नाराजी आहे का या सगळ्या नेत्यांमध्ये, त्यामुळे ही चर्चा देखील रंगली आणि म्हणून काल रात्री उशिरा या दोन्ही नेत्यांमध्ये जे आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झालेली आहे। त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं आहे की रायगडच्या पालकमंत्री। नक्कीच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती बद्दल। आपण पाहतो एकनाथ शिंदे यांनी जी भेट रात्री उशिरा घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांची, त्यामध्ये नेमकं काय घडलंय हे पाहावं लागणार आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।